तोपर्यंत आपण सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो. टाळी वाजवून स्वागत. बाबा आले, बाबा आले, बाबा आले हो. सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो. आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र शिष्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करायचं. बाबा आले, बाबा आले, बाबा आले हो. बाबा आले, बाबा आले हो. बाबा आले, बाबा आले, बाबा आले हो. बाबा आले, बाबा आले, बाबा आले, बाबा आले हो. सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो. बाबा आले, बाबा आले, बाबा आले हो. सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या वारी काणेगाव साखरवाडी पावनभूमीमध्ये आज या ठिकाणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराजांचं आगमन झालं. महाराजांच्या आज ठिकाणी ध्वजारोहण होत आहे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. चला स्टेजवरची मंडळी खाली चला. स्टेजवरची मंडळी खाली चला. सर्वप्रथम धर्मध्वज वर जातो आहे. सर्वांनी टाळी वाजवायची. भगवा झेंडा फडकविला. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत. फडकविला माझ्या शिवबाण वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. माझ्या शिवबाण वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. शिवबाण महाराष्ट्र घडविला. माझे शिवबाण माझा राजा महाराष्ट्र घडविला. भगवा झेंडा फडकविला. भगवा झेंडा फडकविला. माझ्या शिवबाण माझ्या शिवबाण वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. माझ्या शिवबाण वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. शिवबाण वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. माझे शिवबाण माझे शिवबाण महाराष्ट्र घडविला. महाराजांचं हे श्रीफळ अर्पण करून पूजा आरती करून आपण मंचाची पूजा या ठिकाणी करीत आहोत. त्यांच्या महाराजांच्या समवेत आपले गोदावरी बाय रिफायनरीज लिमिटेड साखरवाडीचे सन्माननीय डायरेक्टर सर सुहासजी गोडगे सर ते देखील आहेत. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. चला बाकीच्या मंडळींनी बसून घ्या. बाकीच्या मंडळींनी बाजूला बसून घ्या. मागच्या मंडळींना दिसत नाहीये. कृपया सगळ्यांनी बाजूला व्हा.
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. मी आपल्या समस्त गोष्टीतील ग्रामस्थांच्या वतीने सन्माननीय डायरेक्टर सर गोडगे सरांना विनंती करतो की त्यांनी देखील मंचावर यायचं आहे. ठिकाणी दीप प्रज्वलन आपण करीत आहोत सर्व साधू संतांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. आणि त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व साधू संत महंत यांच्या हस्ते पालखीचं पूजन दीप प्रज्वलन या ठिकाणी पूजा अर्चा आपण करीत आहोत. त्याचबरोबर नुकताच झालेला महाकुंभ प्रयागराज येथून आपण गंगा यमुना सरस्वतीचं जल आणलेलं आहे. ते गंगा पूजन देखील सर्व साधू संत महंतांच्या हस्ते या ठिकाणी करीत आहोत. राष्ट्रसंत जनार्दन मौनगिरी महाराज यांच्या पालखीचं पूजन या ठिकाणी होत आहे. सर्वस्वाचा दीप लाविला सद्गुरु चरणी त्या दीपाची ज्योत झळकते अंतःकरणातून. त्या दीपाची ज्योत झळकते अंतःकरणातून. दीपाची ज्योत झळकते अंतःकरणातून. या दीपाची ज्योत झळकते अंतःकरणातून. सर्वस्वाचा दीप लाविला सर्वस्वाचा दीप लाविला सर्वस्वाचा दीप लाविला बाबांच्या चरणी. त्या दीपाची ज्योत झळकते अंतःकरणातून. त्या दीपाची ज्योत झळकते अंतःकरणातून. आलेल्या सर्व साधू संत महंतांना विनंती आहे की आपण आसनावर स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच रामेश्वर महादेव देवस्थानच्या ट्रस्टचे अध्यक्ष धांदरफळ अविनाश भाऊ वाकचौरे हेही आलेले आहे. ही बाबांची भेट घेऊन टाकायची आहे, दर्शन घ्यायचं, आशीर्वाद घ्यायचा. महाराजांसमवेत आलेले सर्व संत महंत परमपूजनीय स्वामी संजीवगिरीजी महाराज, परमपूजनीय स्वामी राघवगिरीजी महाराज, परमपूजनीय स्वामी विमलगिरीजी महाराज, परमपूजनीय स्वामी नीलकंठगिरीजी महाराज, परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर योगेशानंदगिरीजी महाराज, वाल्मिक गिरीजी महाराज, भीमाशंकर गिरीजी महाराज, संतोष गिरीजी महाराज या सर्व साधू संतांचं टाळी वाजवून सर यांना विनंती करतो की आपण आलेल्या साधू महंतांचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. सचिन पूजन सर्वप्रथम श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज, श्री अनंत विभूषित राष्ट्रीय अध्यक्ष श्री दशनाम शिवशंभो जुना आखाडा महाराष्ट्राचे अध्यक्ष नील पर्वत त्र्यंबकेश्वर यांचं हार घालून सत्कार करीत आहोत. जाऊया चला संत पूजनाला, शाला अर्पण करायचे आहे. चला गुरु पूजनाला जाऊ चला. शाला अर्पण
यानंतर आलेले सर्व साधू महंत यांचं देखील पूजन सत्कार या ठिकाणी सुहाजी गोडगे सरांच्या हस्ते आपण करीत आहोत. अगदी धन्य धन्य आपण या ठिकाणी आपल्या या पावन भूमीमध्ये साधू संतांचं आगमन आणि सुंदर सोहळा या ठिकाणी आपला सर्वांच्या वतीने साजरा करीत आहोत. अतिशय सुंदर असा हा आजचा दिवस. आज विशेष श्री सद्गुरू तुकारामजी महाराज यांची तुकाराम बीज देखील आज आहे. असा हा पवित्र दिवस आणि ह्या पवित्र दिवसात आजच्या आपल्या आम्हाला आशीर्वाद स्वरूप 2 शब्द या ठिकाणी द्यावे ही नम्र विनंती. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. नमः पार्वती पते हर हर महादेव. बोलो रामेश्वर भगवान की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बजरंग बली की जय. श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तन की जय. आज के आनंद की जय. पहिलं प्रथम पवित्र अशा भूमीला वंदन करू. या भूमीमध्ये असणाऱ्या सर्व देवदेवतांना वंदन करू. आपल्या सर्वांच्या जीवनाची दशा जाऊन ज्यांनी आपल्याला योग्य दिशा देण्याचं काम केलं ते निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन बाबा पालखीमध्ये बसून आपल्या सर्वांना हसतमुखाने भरभरून आशीर्वाद देत आहे. अशा आशीर्वादाला पात्र असणाऱ्या या सर्व उपस्थितांचं एकदा बाबांच्या वतीनं टाळी वाजून आपण अभिनंदन करू. सर्वांना धन्यवाद देऊया आणि सर्व साधू संतांना ओम नमो नारायण. भाविक भक्त प्रेमी सज्जन श्रद्धावती माता भगिनी, आज सुवर्णाचा दिन आज अमृतातून आला. आज एवढ्या संतांचं दर्शन आपल्याला होतं आणि ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करणार आहोत ते जगद्गुरू जनार्दन बाबांच्या भक्त परिवारामध्ये अनेक जण आहे. अनेक जण आपापल्या पर्यायी धर्म काम करत आहे. परंतु आमच्या शिवगिरी बाबांचं हनुमान दादासारखं काम आहे. आत्ताच नर्मदा मैयाची परिक्रमा करून आले परिपूर्ण आणि वारीकर भाग्यवान आहे. बाबा परिक्रमा करून आल्यानंतर मला वाटतं ही कथा जवळजवळ पहिली दुसरीच कथा किंवा पहिलीच असेल. पहिलीच कथा आहे. खूपच मोठं भाग्य ह्या वारीकरांचं आहे. आणि वारी ही गोदावरीच्या काठावर आहे. भगवान रामेश्वरांची कृपा आपल्यावर आहे, जनार्दन बाबांची आहे, गुरुवारी गंगागिरी महाराजांची आहे. ही भूमी अनादी कालापासून पवित्र आहे. अशा कर्म करावं गोदावरी तडे म्हणून आपली ही कथा गोदावरीच्या काठावर आहे. म्हणून खूपच ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करणार आहोत ते प्रत्यक्ष हनुमानजीच आहे आणि कथाही भगवान शिवांचीच आहे आणि ऐकणारे पण भाग्यवान आहे. कथेचा शुभारंभ कार्यकर्त्यांनी सुंदर अशी मिरवणुकीचं नियोजन केलं, आयोजन केलं. सर्वांनी मिळून अप्रतिम आनंद लुटला. असा आनंद देणारे लुटणारे या सर्व या भूमीच्या भूमिपुत्रांचं एकदा बाबांच्या वतीनं टाळी वाजून पुन्हा अभिनंदन करू, धन्यवाद देऊया. आणि आता निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन बाबांच्या परिवारात अनेक संत आहेत. त्यामध्ये आमचे महंत 108 बाबा का ज्यांनी सर्व जीवन बाबा या आईवडिलाला एकटेच आहे. घरची परिस्थिती खूप चांगली आहे. बाबा स्वतः इंजिनियर आहे तरी पण सर्वस्व जीवन जनार्दन बाबाला अर्पण केले असे आमचे संदीप गिरी बाबा रोकडा हनुमान येवला. जरा टाळी वाजवा आमच्या संदीप गिरी बाबांसाठी आणि लगेच माईक बाबांकडे देतो. तत्पूर्वी आमचे जनार्दन बाबांच्या रूपामध्ये बाबांच्याच परिवारामधले आमचे इमलगिरी बाबा का ज्यांना आम्ही जनार्दन बाबाच मानतो त्यांनाही वंदन करू. सर्व संतांना वंदन. वेळ कमी असल्यामुळे लगेच माईक संदीप गिरी बाबांकडे.
मग पार्वते पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय. सब संतन की जय. सनातन धर्म की जय. निष्काम कर्मयोगी सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज परमपूज्य गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादानं भगवान रामेश्वराच्या सान्निध्यानं आणि माता गोदावरी दक्षिण वाहिनी या ठिकाणी झालेली आहे. अशा पवित्र पावन तटावरती आणि गुरुमाऊली जनार्दन स्वामींचं सुंदर असं मंदिर ज्या ठिकाणी वास करतं असे या पवित्र अशा वारी या क्षेत्रामध्ये भगवान शिवाची पुण्य सलेली पुण्यदायिनी आनंददायिनी अशी चिरंतन आणि मोक्ष प्रदान करणारी अशी भगवान शिवमहापुराणाची कथा आणि या कथेसाठी विशेष म्हणजे जी यांच्या मुखातून आपण कथा ऐकणार आहोत. सदभक्त मुखे कथा आदर ऐके श्रोता तयाचे भाग्य तत्वता मदसे नवरणावे. भगवान सांगतात की एखाद्या चांगल्या विद्वान महापुरुषाने भगवानाच्या कृपेला पात्र असणारे एखाद्या महापुरुषाकडून जरी कथा ऐकली त्याचं पुण्याचं वर्णन देवालाही करता येत नाही. आणि विशेष म्हणजे बाबाजींनी आत्ताच 3 महिने 3 दिवसाची पायी परिक्रमा ज्या भगवान शिवाची आवडती अशी मैया नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करून सर्वप्रथम आपल्या गावात ही कथा आली. निश्चितपणे आपलं पुण्य आपलं भाग्य खूप मोठं आहे म्हणून पहिली कथा आपल्या गावाला भेटलेली आहे. आणि विशेष म्हणजे जे कथाव्यास आपल्याला लाभलेत ते आमचे परमवंदनीय परमादरणीय आमच्या जुन्या आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबाजींच्या परिवारातील ज्येष्ठ महामंडलेश्वर आणि अतिशय लहानपणापासून म्हटलं तर शाळेपासूनच ज्यांनी सर्व तन मन धन आपल्या गुरुदेवांना अर्पण केलं. शिक्षण असो त्यांचं पुढे साधना सर्व गुरुदेवांच्या कार्यात त्यांनी अर्पण केली. असं आमचं आदरणीय व्यक्तिमत्व परमवंदनीय परमपूज्य स्वामी शिवगिरीजी बाबा यांच्या मुखातून कथा ऐकायला भेटते. त्यांनी आपल्याला यासाठी होकार दिला म्हणून सर्वांच्या वतीनं जोरात टाळ्यावर त्यांचं अभिवंदन आपल्याला करावंच लागेल. विशेष म्हणजे त्यासाठी आमचे परमवंदनीय आमचे राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य राघवेश्वरजी महाराज आणि आमचे दहेगावचे मठाधिपती परमवंदनीय आमचे मुलगिरीजी बाबा आणि आत्ताच ज्यांनी जुन्या आखाड्यामध्ये मंडलेश्वर पदाने प्राप्त झाले असे आमचे परममित्र परमवंदनीय आमचे योगेश्वर नंद महाराज यांचा आपण सर्व संतांचं त्यासोबत आमचे सर्व महात्मा आलेले निलकंठ महाराज आहेत. नंतर वाल्मिक बाबा आहेत. सर्व संतांना नमनारायण करू आणि जास्त वेळ नाही घेता आता 2-5 मिनटं आमचे मंडलेश्वर महाराज बोलतील आणि त्यानंतर बाबांना विनंती करू तर आपल्या अमृतवाणाची कथा ऐकण्यासाठी आमचे कान आतुर झालेले आहेत. आणि आज पहिला दिवस आहे. आज विशेष म्हणजे पूर्ण गावाची प्रदर्शन आज झाली. पूर्ण गावाचं पाप धुवून नेली या संतांच्या चरणाने आणि त्या कथेने. म्हणून आता एक विनंती राहील फक्त उद्यापासून मात्र महादेव पण कथेला पाहिजे, पार्वती ती पाहिजे, दोघांचं गणपती तो पण आला पाहिजे. आपलं कर्तव्य प्रत्येकाला कथेला घेऊन या. जो घेऊन येईल त्यांना पुण्य राहील, आलेल्या पुण्य राहील. या कथेचा आपण आनंद निश्चित घ्या अशी विनंती आपल्या करून आपल्या वाढले रामदेव सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की नमः. पार्वती पते हर हर महादेव. भगवान शिवकृपेने आज ही शिवकथा आलेली आणि विचार करा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या मुखातून खरोखर शिवकथा ही शिवपुराणाची तुमचं पुण्य खूप चांगलं आहे का शिवपुराण तुमच्या गावात आलेलं आहे. विचार करा काय, कारण पुण्यामुळंच ते पुराण इथपर्यंत आलं आणि तुमचे ते पुराणाने कान एकदम शुद्ध होणार. कारण की बाबाजीची वाणीच इतकी पवित्र आहे की ती पवित्र वाणी आपल्याला मंगलमय करू ठेवते. सद्गुरू जनार्दन स्वामी बाबांचे कृपापात्र शिष्य सद्गुरू शिवगिरीजी बाबा महाराज. बाबाजींच्या वाणीमधून शिवपुराण असं आहे की मनुष्याच्या पाप आणि पुण्य हे जर दोन्हीची तुलना केली तर शिवपुराण असं आहे बाबाजीच्या मुखातलं की आपल्याला पाप शिवणारच नाही ते शिवपुराण आहे बाबाजींच्या मुखातलं. काय
ते पुराण आहे. सर्व संत बसलेले आमचे श्री 108 महंत संदीपगिरीजी बाबा, श्री 108 महंत विमलगिरीजी बाबा, राघव नंदगिरीजी महाराज, आमचे नीलकंठ बाबा, वाल्मिक बाबा, आमचे सोमेश्वरगिरीजी बाबा, सर्व संत आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, तुमचं निवेदन खूप आवडलं आम्हाला. खरोखर निवेदन खूप आवडलं. आणि शिवगिरीजी महाराज तुम्हाला याच्यातून खूप पुण्य देणार. ते शिवपुराणे, त्यांचं नाव पण शिवगिरी आहे आणि पुण्य कशाचं आहे? शिवमहापुरांचं आहे. म्हणून बाबाजींच्या मुखातून ते आपल्याला खूप खूप सुंदर सांगतील. सर्वांना धन्यवाद. जय शनिदेव, जय जनार्दन. यानंतर नीलकंठेश्वर. तत्पूर्वी आज या ठिकाणी कन्या कुमारिका यांचं देखील आपण पूजन करीत आहोत. तरी मी या कन्या कुमारिकांचं पूजन करण्यासाठी सौभाग्यवती वंदनाताई गोडगे मॅडम, त्यांच्या समेत आलेल्या महिला यांना विनंती करतो की महिलांमधून ज्या कोणी 21 कन्या कुमारिका असतील त्यांनी या स्टेज समोर यायचं आहे. त्यांचं पूजन आपण या ठिकाणी करीत आहोत. ज्या कन्यांकडे कलश होतात ते डोक्यावर घ्या, त्यांचं पूजन होईल. अविनाश वागचौरे, दांदळफळ येथील रामेश्वर देवस्थानचे ते अध्यक्ष आहेत. मी आपणास विनंती करतो की त्यांनी व्यासमंचावर यायचं आहे. सन्माननीय महाराजांच्या हस्ते आपला या ठिकाणी छोटासा सत्कार करीत आहोत. तरी आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. आणि ते आपली या येथील कथा झाल्यानंतर पुढील कथेसाठी ते मागणी करण्यासाठी येथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. आले ते कन्या कुमारिका 21 मुली, आपण सर्वांनी या ठिकाणी सरळ उभं राहायचं आहे. चला लवकर. मुलींना जाऊ दे, रांगेत जाऊ दे. खाली इकडे रांगेत जा पुढे, अजून जा लवकर. जय 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 वीणा पाणी, जय 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 वीणा पाणी, जय 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 वीणा पाणी, जय 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 वीणा पाणी, शिव कल्याणी मातु भवानी. संदीप मार्कळे, शिव बाळासाहेब, संदीप भाऊ, शिव कल्याणी मातु भवानी, शिव कल्याणी मातु भवानी, जय 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 वीणा पाणी, जय 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 वीणा पाणी, जय 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 वीणा पाणी, जय 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 वीणा पाणी. आज सुरो दीप जला दे, आज सुरो दीप जला दे, रोम रोम संगीत जगा दे, संगीत जगा दे. जय 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 वीणा पाणी, जय 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 वीणा पाणी.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिजळाली कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की नर्मदेश्वर भगवान रामेश्वर भगवान की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की जय। सियावल रामचंद्र की जय। हर हर महादेव। कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। वीन्द्रोदाना वदपूर्णकाली स्वदेश नेत्री तिमिरसदारी ब्रह्माण्डदीशा मदनान्तकारी तुझवीन शम्भो मदकोनतारी। तुझवीन शम्भो मदकोनतारी। तुझवीन शम्भो मदकोनतारी। जटाविभूती चंदनाची कपालमाला गौतमाची पंचानना निवांतकारी तुझवीन शंभो मदकोनतारी। तुझवीन शंभो मदकोनतारी। नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। सर्वदेश्वर
भगवान की जय। रामेश्वर भगवान की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की जय। सियावर रामचंद्र की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन करू. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. सर्वांनी हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन स्वामी सद्गुरु स्वामी जनार्दन. ओ सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मला. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सर्वांच्या हाताशी बघा. वा किती गोड आहे. आज आपण भगवान शंकर भोलेनाथ अवघडदानी आशुतोष भगवान भोलेनाथाच्या चरणी पूर्ण नगरी कथा ऐकण्यासाठी पूर्ण समर्पण करतो आहोत. मेरा अर्पण मेरा लागे मेरा असं समर्पण केल्यानंतर अजून जर भोलेबाबासाठी टाळी वाजवून जर भजन म्हटलं तर त्यात अजून आनंद आहे, दुसरा आहे. म्हणून सर्वांनी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. टाळी एक टाळी. हरी जय जय राम कृष्ण थांबा. हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. एक आवाज. 1 2 3 जय जनार्दना. हर हर शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या नगरीमध्ये विशेष जागृत स्थान जिथं आम्ही आज दर्शन झालं.
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरी आहे. स्वतः प्रभू रामचंद्राच्या करकमलानं स्वहस्ते जे प्राण प्रतिष्ठा झालेलं रामेश्वर, त्या ज्योतिर्लिंगाचं आज दर्शन होऊन आम्ही धन्य झालो की ह्या गावामध्ये किती मोठं ज्योतिर्लिंग आहे. म्हणूनच अशी सद्बुद्धी सर्व भक्तगण, भाविक भक्तगण, सगळी नगरी आणि सर्व माता भगिनींना झाली की नाही, आमच्या गावात जर एवढं मोठं दैवत आहे तर आमच्या गावात ही कथारूपी गंगा का येऊ नये. ती गंगा आज सरळ आपल्या महान या नगरीमध्ये आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही आज दर्शन घेतलं. अतिशय जागृत स्थान आहे. विशेष म्हणजे दक्षिण वाहिनी आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींना दक्षिण वाहिनी असलं की आनंद होत होता. स्वतः ते या ठिकाणी आलेले आहे. त्यांचा स्पर्श या भूमीला झालेला आहे. प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे. आणि आज मोठं भाग्य उजळले. भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडेल. आज सर्व संत आज व्यासपीठावर आपल्याला दर्शन देण्यासाठी पहिल्याच दिवशी कुंभमेळ्याचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालं. हे आपलं गावचं भाग्य आहे. प्रथमतः महामंडलेश्वर स्वामी योगेश्वरानंद महाराज पंचदशीनाम जुना आखाड्यामध्ये ज्यांनी प्रयागराज या तीर्थक्षेत्रावर आपल्या कुंभमेळ्यामध्ये ज्यांनी आता मंडलेश्वर पद प्राप्त केलं, असे योगेश्वरानंदचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला, आदरणीय वंदनीय पूजनीय 108 श्रीमंत आदरणीय संदीपगिरीजी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. परमपूजनीय 108 श्रीमंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या जन्मभूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या परिवारात जे वाढले, असे आमचे परमपूज्य 108 श्रीमंत युमलगिरी महाराज यांच्याही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. कारण त्यांची फार तळमळ होती. कान्हेगावामध्ये आम्ही परिक्रमात होतो. आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम, बाबा काही झालं किती थकून या, पण आमच्या कान्हेगावचा कार्यक्रम द्या, आमच्या वारीचा कार्यक्रम द्या. त्यांची फार तळमळ. आणि प्रत्येक ठिकाणी आले की बाबा तेवढा कार्यक्रम जाऊ देऊ नका. तुम्ही म्हणता 3 महिने कार्यक्रम करणार नाही, पण तेवढा मात्र. म्हणून आमची विमलगिरी बाबाचं परत टाळ्याच्या गजरात स्वागत. आमचे कुंभारी संस्थांचे मठाधिपती आमचे 108 श्रीमंत राघवेश्वरानंद बाबांनी या ठिकाणी आशीर्वाद दिला, त्यांचे आपण टाळ्याच्या गजरात अगदी स्वागत करूया. भीमाशंकर महाराज त्र्यंबकेश्वर आश्रम त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. नीलकंठेश्वर बाबा अंबोरा आश्रम आहे संगमनेर, त्यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. वाल्मिक बाबा आहे, संतोष बाबा, महेश बाबा, आणि जे 2 दिवसापासून या ठिकाणी कार्यक्रमासाठी झटले, कार्यक्रमासाठी उभारणी दिली, कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केलं, असं सोमनाथ बाबा यांचेही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. सर्व संत मंडळीचे या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. प्रथमतः आम्ही या ठिकाणी आलो आणि आमच्या कारखान्याचे एमडी साहेब तेही या ठिकाणी कार्यकारिणी आज सर्व समयेत आज कारखान्याचे अधिकारी वर्ग उपस्थित राहिले, त्याबद्दल तुमचंही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. जे आमचे बाबाजी परिवार आहे, मंदिरात गेलो आम्ही बाबाजींच्या, सुरुवात गुरु माऊलींच्या दर्शनानं झाले आणि एवढी सुंदर बाबाजींची मूर्ती पाहून मनाला प्रसन्न झालं की प्रत्यक्ष बाबाजी आज आपल्या मंदिरात बसलेले आहे. डोळे भरून सद्गुरू जनार्दन स्वामींचं त्या ठिकाणी दर्शन सुरुवातच आम्ही तिथून केली गुरुमाऊलीपासून. असा हा योग संयोग आपण सर्वांनी तळमळीने घडून आणला. आणि म्हणून आपण आज जरी थोडा वेळ कथा होणार असेल, कारण आपल्याला वेळ कमी भेटतो आहे, तरी पण 11 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी बसणार आहोत. कारण 10 सव्वा 10 होऊन गेलेले आहे. परंतु पहिला दिवस आहे, थोडंसं अतिशय मिरवणूक वगैरे, कलश पूजन मोठ्या उत्साहाने आपण गावामधून सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पालखीचं स्वागत केलं. खूप आनंद वाटला. खूप असं वाटतं आहे, ज्या अर्थी आपल्या पवित्र नगरीमध्ये नुसतं शिवमहापुराण नुसतं असं पाहिलं तरी जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं म्हणून समजायचं. ती कथा गंगा आहे, त्या गंगेत तुम्ही स्नानार्जन करणार आहात. शिव महापुराण
शिव महापुराण शिव महापुराण शिव महापुराण भक्ति और शक्ति का यही वरदान भक्ति और शक्ति का यही वरदान जो सुनाए लो शिव पुराण जो सुनाए शिव महापुराण शिव महापुराण शिव महापुराण शिव महापुराण शिव महापुराण शिव महापुराण ज्या वेळेस आपल्या घरामध्ये जरी एक श्लोक जरी वाचला तरी सर्व तीर्थ आपल्या घरात येतात. जिथं शिव महापुराण कथा सुरू होणार असं कळताच 33 कोटी देव नंबर लावून बसतात. ते आता आपल्या डोळ्यांनी दिसणार नाही. सगळे देव सर्व तीर्थ कथा शिव महापुराण असेच ऐकायला येतात. म्हणून शिव महापुराण कथा अशी आहे, शिव याने कल्याण, आपलं कल्याण करणारी आहे. शिव महापुराण कथा निष्ठा ग्रंथ आपल्या घरात असेल, आपल्या घरामध्ये देवघरात आपण ग्रंथ ठेवला असेल, त्याला नमस्कार केला तरी सर्व तीर्थ आपल्या घरात येतात. नव्हे नव्हे भगवान शंकराचं स्मरण केलं आणि काही थोडंसं का होईना आपण एक श्लोक जरी नित्यनेमाने वाचला, 6 महिने वाचा, नसेल 6 महिने सोमवार वाचा, नसेल सोमवार तर कमीत कमी शिवरात्रीच्या दिवशी तरी शिव महापुराण कथा श्रवण करा किंवा वाचा. आज ती गंगा आपल्या गावात आहे. शिव महापुराण कथेचं एवढं महत्त्व आहे. आता तुम्हाला ऐकायचंच आहे, ऐकणारच आहात. यूट्यूबला तुम्ही सर्वजण ऐकतातच. परंतु संत लोकांनी आम्ही परिक्रमा करत होतो. भगवान भोले बाबा काय देऊ शकत नाही. समजा आपल्या घरामध्ये एक शिवभक्त असेल तर 42 कुळाचा उद्धार करतो. आपल्या घरामध्ये एक लेकरू भगवान शंकराच्या मंदिरात गेलं तर सर्व घर सुखी होतं. आपल्या घरातला एक लोटा तांब्या भगवान शंकराच्या जर पिंडीवरती नित्यनेमाने गेला तर आपण समजायचं आपल्या घरातलं दारिद्र्य जातं आणि सुख घरामध्ये प्रवेश करतं. पण नित्यनेमाने केलं पाहिजे. भगवान शंकराची भक्ती जर आपण अंतकरणातून केली तेवढं अवडंबर नाही, मनापासून जर भगवान शंकराचं स्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख तर मिळतं, शांती तर मिळते. प्रत्यक्ष भगवान शंकर आपल्यावर कृपा करतात. नव्हे नव्हे शिव महापुराण कथा करत असताना किंवा ऐकत असताना, शिव महापुराण कथा श्रवण करत असताना जर आपल्या भगवान भोलेनाथ बाबा स्वप्नात आले की समजायचं आपण भगवत भक्तीमध्ये भोले बाबाने आपल्यासाठी दरवाजा उघडला म्हणून समजायचं. म्हणून तो भोले बाबा आपल्या स्वप्नात आला तरी समजायचं की आज भगवान शंकर आपल्यासाठी दरवाजा उघडून वाट पाहत आहे. म्हणून हे अनेक प्रकारचं चिंतन आपण करणार आहोत. या ठिकाणी चिंतन करत असताना आम्ही नर्मदा परिक्रमा करून आलो. भगवान शंकर तपश्चर्याला बसलेले आहे. अशी दिली तुम्हाला सांगतो की ती आटणारच नाही. नर्मदा मैया कलियुगात नाही, कधीच नाही, कोणत्याच कल्पात आटणार नाही अशी नर्मदा मैया निर्माण केली. भगवान शंकरानं नुसतं असं जटेमध्ये हात घातला, एक केस उपटला, वीरभद्र. भगवान शंकरानं तिसरं नेत्र उघडलं त्यावेळेस भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांचं थोडंसं संघर्ष चालू होता आणि फक्त तिसरं नेत्र उघडलं, काल भैरव निर्माण केला. एक एक शरीराचं वर्णन केलं तर किती होऊ शकतो.
जो भोले बाबा ज्या ठिकाणी नुसतं एक चोर चोरी करण्यासाठी गेला, रात्रीचं वेळ आहे, जंगल आहे, आणि जंगलामध्ये त्याला भूक लागली म्हणून मध्ये जातो आहे, भगवान शंकराच्या मंदिरात प्रवेश करत आहे. हा कोपरा आपल्याला काही दिसत नाही म्हणून स्वतःचा शर्ट फाडला, कोपरा फाडला, प्रकाश केला. प्रकाश करताच माझा भोले बाबा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि सांगितलं, बाबा काय मागायचं ते मागते म्हणे, मी चोर आहे. काय म्हणले? मी चोर आहे, मी काहीतरी खायला बघतोय. भोले बाबाने सांगितलं, जो माझ्या मंदिरामध्ये प्रकाश करतो त्याच्या जीवनामध्ये तर प्रकाश देतो, पण त्याचं सर्व विघ्न हरून टाकतो आणि त्याचं आयुष्याचं कल्याण करतो. का? की तू माझ्या मंदिरात पडता प्रकाश ज्योतीचा, फाटा तुटेल कर्माचा. हीच भोले बाबांची आणि बाबाजींची वाचा आहे. म्हणून महादेवाला एक तरी वात लावावी. काय लावली पाहिजे? एक तरी वात लावली पाहिजे. लावतात आपण? काही काही असं सांगतात की भगवान शंकराच्या मंदिरात गेलं रामेश्वराच्या, आणि तिथे एक दिवा ठेवायचा, त्या ठिकाणच्या दिव्याला एक दिव्या पेटवायचा आणि एक दिवा सरळ आपल्या घराजवळ आणायचा. घराच्या आतमध्ये आपण बाहेर येतो त्या उजव्या बाजूला ठेवायचा. असं करून बघा. ज्या दिवशी तुम्ही तो दिवा ठेवाल, भगवान शंकराची इथून ज्योत आणायची पेटून, एक दिवा तिथे ठेवायचा आणि त्या ज्योतीवर एक दिव्याची ज्योत पेटवायची. आपल्या घरी यायचं आणि घरातून आपण ज्यावेळेस प्रवेश करतो अशा उजव्या बाजूला ठेवायचं. दररोज नित्यनेम. आपल्या घरामध्ये जे अरिष्ट येत असेल, जे दुःख येत असेल, आपल्याला म्हणतं पीडा येत असेल, ती पीडा आतमध्ये प्रवेशच करू शकत नाही. का? प्रत्यक्ष भगवान शंकरची ज्योत बाहेर आहे, त्याच्यामुळे आतमध्ये प्रकाशच प्रकाश राहणार आहे आणि म्हणून ती ज्योत आपण लावायची असते. त्याहीपेक्षा असं सांगितलं जातं भोले बाबांच्या, जर चोर चोरी करण्यासाठी आला आहे, लक्षात घ्या, चोर चोरी करण्यासाठी आला, त्याने फक्त शर्ट जाळला, भगवान शंकर प्रगट झाले, भगवान शंकराने दर्शन दिलं, त्याला मनामध्ये परिवर्तन झालं, आयुष्यभर भगवान शंकराची सेवा केली आणि सेवा करता 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 मरण आलं. मरणातून त्याला पुढच्या जन्मात तो एक राजा होतो आहे आणि राजा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, मला प्रत्येक मंदिरात तेल द्यायचं आहे. सगळे तेल मंदिरात दिल्यानंतर सगळे दिवे पेटले गेले आणि तोच पुढच्या तिसऱ्या जन्मात कुबेर झाला. चोर जर कुबेर होऊ शकतो, जो शिवमहापुराण कथा ठेवेल आणि जो शिवमहापुराण कथा ऐकेल तो काय होऊ शकणार नाही. त्याचं चिंतन आपल्याला या ठिकाणी आज करायचं आहे. लक्षात, अतिशय सुंदर चिंतन आहे. आणि शिवमहापुराण कथेमध्ये आपण ज्यावेळेस कमीत कमी पार्थिव शिवलिंग बनवलं पाहिजे. काय बनवलं पाहिजे? पार्थिव शिवलिंग. कळतं? माती घ्यायची, बेलाच्या झाडाखाली जायचं आणि प्रत्येक जणानं आपल्या घरापुढं एक तरी बेलाचं झाड लावलं पाहिजे. कोणी कोणी लावलेलं आहे? वर बोट करा. वा, धन्यवाद. सर्वांचं टाळीच्या गजरात स्वागत. ज्याच्या घरापुढं बेलाचं झाड आहे तिथं स्त्री म्हणजे लक्ष्मी निवास करते. प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवती जगदंबा परांबा पार्वती माता निवास करते. त्या ठिकाणी लक्ष्मी माता अशी निवास करते की लक्ष्मी माताला ज्यावेळेस भगवान शंकर प्रसन्न झाले तो दिवस होता सोमवार. कोणता? सोमवार होता. सोमवार भगवान शंकराचा वार नाही. ज्या दिवशी भगवान शंकर प्रगट होऊन लक्ष्मीला दर्शन दिलं तो वार म्हणजेच सोमवार आहे. म्हणून लक्ष्मी मातेने सांगितलं, जो कोणी सोमवारच्या दिवशी मंदिरात येईल आणि भगवान शंकराची पूजा करेल, लक्ष्मी नाही, मला महादेवाने महालक्ष्मी नाव दिलं, मी महालक्ष्मी सह नारायणाला घेऊन घरात येईल अशी ती लक्ष्मी म्हणते. पण केव्हा? सोमवार आणि गुरुवार, एकादशी प्रदोष, येवो तुमच्या दर्शनास यावे बाळ जनार्दना, येवो तुमच्या दर्शनास. हो, जायला पाहिजे सोमवाराने. आणि एवढा आनंद वाटला. उद्या शिवजयंती आहे, बरोबर आहे का नाही? टोप्या जेवढ्या भगव्या दिसत आहे तेवढ्या उद्या जर अजून जर दिसल्या तर फार बरं वाटेल, लय आनंद होईल. उद्या प्रत्येकाच्या डोक्यात काय पाहिजे? भगवी टोपी. कारण उद्या फार मोठा उत्सव आहे
आपल्यासाठी आपल्या धर्माचा राजा खूप गोड. आपल्याला खूप उद्या छत्रपती शिवरायांचं व्यासपीठावर सुद्धा स्वागत करून प्रत्यक्ष शिवरायांचं सुद्धा चरित्र उद्या आपल्याला ऐकायचं आहे. भगवान भोलेनाथ शिवशंकर महात्म्य अगोदर सांगितलं जातं. देवदत्त नावाचा एक ब्राह्मण आहे, इथून ही कथा सुरू होते, ही गंगा सुरू होते. अतिशय चिंतनीय आहे. कितीही दुराचारी असेल, किती परमेश्वराकडे कधी मंदिरात चुकूनही गेला नसेल, कधी पाठ केला नाही, कधी हरिपाठ केला नाही, कधी भगवंताच्या मंदिरात जाऊन कधी पाणी घातलं नसेल, दुराचार दुष्ट असेल, तरीही तो राजा ज्यावेळेस तो ब्राह्मण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आजारी पडलेला आहे आणि त्या ठिकाणी कथा सुरू आहे, ती म्हणजे शिवमहापुराण कथा. ती कानावरती गेली. आयुष्यात मंदिर पाहिलं नव्हतं, आयुष्यात पोथीपुराण पाहिलेलं नव्हतं, अनेक प्रकारचे दुराचार आणि दुष्ट प्रवृत्तीचा तो असल्यामुळं परमेश्वराचं कधी दार पाहिलं नव्हतं. परंतु एक वेळ अशी आली की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आजारी अवस्थेत पडलेला आहे आणि कथा ही कानामधून आतमध्ये प्रवेश करते आहे. भगवान शंकराची 7 दिवस शिवमहापुराण कथा ऐकली. आयुष्यभर पाप केलं होतं, कुठेही पुण्याचा लवलेश नव्हता, पण शेवटचा क्षण होता. एक घडी आधी में पुनिया तुलसी संगत साधुकी कोटी कटे अपराध. एक सेकंद संतांचा संग घडला आणि शिवमहापुराण 7 दिवस ऐकायला भेटलं. यम लोक त्याला घ्यायला आले, परंतु यम लोकांकडनं भगवान शंकराचे दूत आल्यानंतर घेऊन चालले, बाबा हा तुमचा नाही, हा आमचा आहे. यम लोकांनी विचारलं, आयुष्यभर पाठी फक्त पापाची आहे, एक लवलेश नाही. त्यांनी सांगितलं, आयुष्यभर जरी पाप केला असेल पण शेवटच्या क्षणाला शिवमहापुराण कथा ऐकला म्हणून हा कैलासात निवास करणार आहे आणि भगवान शंकरासमोर नेऊन उभा केला. भगवान शंकराने सुद्धा आशीर्वाद दिला का, की शेवटच्या क्षणाला फक्त शिवमहापुराण. पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, घेत नाम घेत नाम हो घेत नाम विठोबाचे. पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील. हो, म्हणून आज जरी वेळ झाला असेल, उद्या मात्र वही आणि पेन घेऊन यायचा प्रत्येकाने. आजच्या दिवशी सुरुवात आहे आणि जेवढं सांगितलं जाईल ते नुसतं कानातून आतमध्ये नका येऊ, तो आपल्याकडे टिपलेला असावं. कारण शिवमहापुराण कथा प्रत्येक गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी मार्ग देणार आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी, ज्यावेळेस आम्ही आता पालखेडला गेलो आणि त्या लोकांनी सांगितलं, काही करा बाबा, तुमची कथा द्या, आज ह्या वर्षी नाही ना, पुढच्या वर्षी द्या. म्हणलं एवढी का तळमळ आहे? म्हणे आम्ही वेरूळला गेलो, सद्गुरू जनार्दन स्वामींचं दर्शन घेतलं. आम्ही विनंती केली की बाबाजी आमच्या गावाला या. बाबाजीने डोळे झाकले, अरे भो ते गावात मंदिर आहे, मी नाही येणार. सद्गुरू जनार्दन स्वामीला पुन्हा एकदा प्रार्थना केली, बाबाजी फार मोठ्या संतांच्या हस्ते त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली, पारेश्वर ऋषी त्यांच्या हस्ते झालेले, कृपा करा, आमच्या गावाला तुमचं शरण लागू द्या. बाबाजीने सांगितलं, ठीक आहे, एवढ्या मोठ्या संतांचं नाव घेतलं, मी येतो भाऊ. बाबाजी पारेश्वराच्या ज्योतिर्लिंगाजवळ जीर्णोद्धार करण्यासाठी गेले आणि त्या पिंडीकडे पाहिलं. बाबाजी 5 ते 10 मिनिटं डोळे झाकलेले होते आणि सद्गुरू जनार्दन स्वामींनी डोळे उघडले, विचार करू लागले की अरे पारेश्वराचं मंदिर आहे, एक महान ऋषींनी या ठिकाणची प्राणप्रतिष्ठा करायची केलेली आहे, ही पिंड काढायची का नाही, तो विचार डोक्यात येत होता.
तेवढ्यात नंदीवरती भगवान शंकर, पार्वती आणि गणपती बाप्पा नंदीवरून असे आशीर्वाद देत होते आणि एकच सांगत होते, तुम्ही महापुरुष आहात, यासाठीच तुमचा अवतार झालेला आहे, काढा ती पिंड आणि नवीन बसवा, हा आमचा आशीर्वाद आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर, माता पार्वती आणि गणपती बाबाजी समोर असे हात करून उभा होते. बाबाजींनी नमस्कार केला. गावातल्या लोकांना सांगितलं, दुष्काळ पडलेला होता, गावातल्या लोकांकडं पैसा नव्हता, मंदिर बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारची योजना नव्हती. सद्गुरू जनार्दन स्वामींनी सांगितलं, बाकी काहीच काळजी करू नका, गाड्या पाठवा वेरूळला. 400 गाड्या बैल गेले आणि सगळे सद्गुरू जनार्दन स्वामींनी तिथून दगड पाठवले आणि सुंदर असं पारेश्वराचं स्वतः मंदिर त्या ठिकाणी उभारलेलं आहे. म्हणून पारेश्वराची पावनभूमीमध्ये पालखेडला आपण पारेश्वराचं मंदिर आजही पाहू शकतो. जनार्दनांच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी. हो, कारण का सांगतो की प्रत्यक्ष भगवान शंकर, आता कलियुगात तुम्हाला खोटं वाटेल, कस काय आले असतील, आपण फार अवघड आहोत, कस काय दर्शन दिलं असेल. परंतु तुम्हाला सांगतो, 12 वर्षे ज्यावेळेस अंदरसुलामध्ये बसले त्यावेळेस आपले सद्गुरू जनार्दन स्वामी तपश्चर्या करत होते. आणि ज्यावेळेस तपश्चर्या 14 वर्षाची पूर्ण झाली, बाबाजी बाहेर आले. तर बाहेर आल्यानंतर पाहता तर भगवान शंकर समोर प्रत्यक्ष उभा होते. सद्गुरू जनार्दन स्वामींनी भगवान शंकराला हात जोडले. भगवान शंकराने सांगितलं, रोम रोम शिव म्हटलेलं आहे, म्हणून मला तुमच्याकडनं काहीतरी पाहिजे आहे. बाबाजींनी सांगितलंय, सर्व शरीरच तुम्हाला दिलं, बाकी काय पाहिजे आहे, काहीच नाही. तुमच्या जिभेनं रात्रंदिवस शिव शिव नामाचा गजर केला, ती जीभ मला पाहिजे आहे. बाबाजीने एक सेकंद विलंब न लावता आपल्या तोंडात हात घातला, आपली पडजीभ ओढली आणि भगवान शंकराच्या हातावर ठेवली. भगवान भोले बाबा, ही जीभ घ्या तुमच्यासाठी. भोले बाबा परत प्रसन्न झाले. तसंच आमच्याकडे आमचे पूर्णगिरी बाबा, त्यांनी सुद्धा एक जण असा भक्त आला आणि सांगितलं, बाबा तुम्ही खोटे बोला. अरे म्हणे, माझी जीभ खोटी बोलत नाही. त्यांनी चाकू घेतला, जीभ कापली आणि त्या ठिकाणी पूर्णेश्वराचं तर उमा महादेव मंदिर आहे, त्याच्यावरती जीभ वाहून दिली. रक्त भंबाळ झाला. बाबाजीला वेरूळला कळालं, अरे पूर्णगिरी बाबाने जीभ कापली. जनार्दन बाबांना कळालं, तेवढ्या वेळात त्यांना समोर आणलं वेरूळला. बाबाजीने सांगितलं, तो जिभीचा तुकडा कुठे बाळा? त्यावेळेस सद्गुरू जनार्दन स्वामी पुढं पूर्णगिरी बाबा म्हणतात, मी तिथंच वाहिला. बाबाजीने पाहिलं, अरे लेकराला आता जीभच राहिली नाही. सद्गुरू जनार्दन स्वामींनी फक्त अशी जीभ अर्धी बाहेर काढली आणि असा हात फिरवला, पुन्हा जीभ दिली. एवढी मोठी शक्ती सद्गुरू जनार्दन स्वामींची. म्हणून बाबांनो, आपल्याला ज्यांना सद्गुरू जनार्दन स्वामीला भगवान शंकर भेटले, अशा या पालखीचं आपण या ठिकाणी पूजन केलेलं आहे. अनेक प्रकारचं आपल्याला या ठिकाणी चिंतन तुमच्यापुढं शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं ठेवायचं आहे. खूप सुंदर सुंदर चिंतन या ठिकाणी आपण उद्यापासून करणार आहोत. पहिला दिवस होता, वेळ खूप झालेली होती आणि म्हणून आपण उद्या मात्र, टायमिंग काय उद्याचा कथेचा? 7 वाजता. 7:30 वाजता भजनी मंडळ येईल. 7:30 वाजता आपण कथेला सुरुवात करू. 9:30 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी कथा श्रवण करायची आहे. अतिशय गोड अशी आपण कथा आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येकानं आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्याला आपल्या मनातले संकल्प पूर्ण होण्यासाठी भगवान शंकराला जर कदाचित तुम्ही ऊसाचा रस, कारण फॅक्टरी म्हणून सांगितलं, काय आपल्याकडं ऊसाची काय आहे, आणि तो रस जर आपण भगवान शंकराच्या पिंडीवरती शुक्रवार किंवा गुरुवार जर टाकला आणि भगवान शंकराच्या पिंडीवर वाहत असताना मनात सांगितलं की देवा, खूप कष्ट आहे, खूप दुःख आहे, हे रस तुला वाहतोय. जर असं आपण पाहायचं, नुसते गुरुवार जरी रस वाहून बघा किंवा भगवान शंकराच्या पिंडीवरती फक्त 1 लोटा पाणी अखंड धारा धरून बघा, अभिषेक करून बघा. कारण भगवान शंकराला अतिशय जे प्रिय असेल तर पाणी आहे.
पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रणश्यती. भगवान शंकराला जर तुम्ही कापूर लावला, भगवान शंकराला तुम्ही चंदन जास्त आवडतं, कारण चंदन चर्चित म्हटलेलं आहे. चंदन जर लावलं तर भगवान शंकर आपल्याला आपल्या घरात लक्ष्मीसह नारायणाला पाठवून देतात. भगवान शंकराचं पुढचंही चिंतन आपल्याला करायचं आहे की अनेक प्रकारचं जर बिल्वपत्र जर आपल्याकडं काहीच नाही आहे, भगवान शंकराला फक्त एक बिल्वपत्र वाहिलं तर सर्व पूजा केल्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. कमीत कमी एक बेलाचं पान 6 महिने वाहू शकतात. हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले ते भस्म कपाळा. हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले ते भस्म कपाळा. त्रिशूळ डमरू हाती, संगेनाचे पार्वती. हो त्रिशूळ डमरू हाती, पार्वती. हो ढवळा नंदीवर स्वारी, माथा शोभे जटा भारी. हो ढवळा नंदीवर स्वारी, माथा शोभे जटा भारी. ढवळा नंदीवर 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 ढवळा. ढवळा नंदीवर 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 ढवळा नंदीवर, ढवळा नंदीवर, ढवळा नंदीवर स्वारी, माथा शोभे जटा भारी. हो ढवळा नंदीवर स्वारी, माथा शोभे जटा भारी. हो आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा शंकरा, महादेवा. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा शंकरा. भोळ्या बाबाला वाढतं काय बेलाचं पान आहे तुमच्याकडं? किती महिने व्हायला लावलं? काहीच नाही. घ्यायचं, भोले बाबाच्या पिंडीवर व्हायचं, थोड्याने तेच उचलायचं. लय भोळा येत. आता सुरू झाली कथा. घरी घेऊन यायचं, दुसऱ्या दिवशी तेच पाण्यात बुडायचं, त्यालाच व्हायचं. एवढा भोळा देव आहे, एवढा महादेव भोळा आहे ना. 6 महिने. बरं विशेष आहे देवाचं. एक जण भोले बाबाच्या पिंडीवरती सुंदर पूजा करायचा, षडोपचार करायचा. दूध वाहिल्याने काय होतं, मध वाहिल्याने काय होतं, नुसतं भगवान शंकराला अत्तर लावल्याने काय होतं ते उद्यापासून, आज नाही सांगणार कारण आज लेट झालं आपण थोडंसं. परंतु एक लक्षात घ्या, किती भोळा असेल तो. एकाने सर्व वाहिलं राजाने. एक अक्षरशः गरीब घराण्यातला, अगदी गरीब घराण्यातला, अतिशय आदिवासी मुलगा. तिने पाहिलं राजा खूप छान पूजा करत आहे, वा खूप सुंदर पूजा करते, पण आपल्याकडं दूध नाही, आपल्याकडं दही नाही. कारण दही जर वाहिलं तर घरात सगळ्यांचे एक जीव होऊन जातो, भांडतच नाही कोणी. काय व्हायचं, देवाला दही चोरायचं. उद्यापासून सुरू.
सांगायचं उशीर आहे. खूप भांडतं तो बाबाजी. बरं झालं सांगितलं. उद्या लगेच दह्यानी बाबा भोले बाबा जाम. विशेष आहे त्यांनी पाहिलं आपल्याकडं दही नाही आहे, आपल्याकडं दूध नाही आहे, आपण गरीब आहोत, आपण घाई वळतो आहोत. परंतु एक आपण करू शकतो. हा पूजा करतो, आपणही पूजा करण्याचा प्रयत्न करू. गाई मागं निघाला तर गंगेत बुडी मारायचा. गंगेत डुबकी मारली की काही पात्र सुद्धा नव्हतं, काहीच पात्र नाही जवळ. आपण तरी आपण घरातून लोटा भरतो, महादेवाला घेऊन जातो घरातलं पाणी, कारण आपला पितृदोष त्याच्यापासून शांत होतो. घरातलं पाणी ईशान्य कोपऱ्यामध्ये जर भरून ठेवलं आणि ते आपल्या दारामध्ये शिंपडलं तर पितृदोष नाश होतो. कारण सर्वात जास्त जर त्रास असेल तर पितृदोषापासून असतो. आपण अनेक प्रकारचं हे करतो, नारायण नागबली कर, किंवा आपण अनेक प्रकारचे विधी करतो, परंतु आपल्याला भगवान शिव अशी देवता आहे आपल्याला खरंच ओळखता नाही आली. आपण त्यापासून खूप विन्मुख राहिलो भोलेबाबापासून. भगवान शंकराची पूजा जर केली, एकाने करून बघा, घरात नित्यनेमाने करून बघा. 12 महिने जर एकाने जरी पाणी टाकलं तर घरात किती सुख शांती मिळते बघा. आनंद घेऊन बघा. हा फक्त डुबकी मारायचा, पात्र नव्हतं म्हणून याने तोंडाचंच पात्र बनवलं, तोंडात पाणी भरून घ्यायचं. तिकडं राजाची पूजा चालू असायची, हा बाहेर बसायचा पायरीवर. राजाची पूजा झाली की मग राजाची पूजा हळूच लोटून द्यायचा. महादेवाला असा हात जोडायचा, आपल्या मुखातलं पाणी पिचकारी मारायचा, येतो देव भोले बाबा. ही कोणती पूजा होती त्याची? पण श्रद्धा आतून भोले बाबाची खूप आतून भक्ती होती. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा सोमवार होता, राजाची एवढी सुंदर पूजा चालू होती आणि हे बाहेर येऊन बसलं. पण याचा नेम होता, जोपर्यंत भगवान शंकराची पूजा होणार नाही तोपर्यंत काही खायचं नाही. जोपर्यंत भगवान शंकराची पूजा होत नाही तोपर्यंत कुठलाही विचार काही करायचा नाही. गाई गेल्या तर चालेल, पण आज आपला पूजाचा दिवस आहे म्हणून पूजा सोडायची नाही, नियम टाळायचा नाही. राजाची पूजा वाढत होती. ही 1 तास झाला, 2 तास झाला, जसं काय बजरंगबली तोंडातलं पाणी मात्र तसंच होतं. 2 तास झाले, 3 तास झाले, तोंडात तसंच पाणी होतं. भगवान शंकराला विचार पडला की आतला भक्त खरा का बाहेरचा खरा? लक्षात घ्या बरं. म्हणून भोले बाबांनी तुमच्यासारखं एक जुनं दगडाचं मंदिर होतं, फक्त एक दगड वरचा असा हलायला लागला, गड 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 वाजला. ब्राह्मण देवताने राजाकडे विचार केला, राजेसाहेब दगड पडण्याचा विचार दिसतोय. राजाने सांगितलं, पाहता काय, उठा चला बाहेर. ब्राह्मण त्यांच्या पुढं, राजा ह्या दरवाज्याने बाहेर. हे बिचार बसलेलंच होतं. बसलेलं पाहिलं त्यांनी, अरे राजेसाहेब गेले, यांनी घेतली तिची पूजा लोटून दिली. गडगड गडगड वरून दगड वाजत होते, दगड पडायचा अंदाज होता. यांनी आपली नियमाची पूजा, तोंडातलं पाणी घेतलं, भगवान भोलेबाबाला आंघोळ घातली आणि भोलेबाबावर आडवा पडला. माझा भोलेबाबा प्रगट झाला. अरे बाबा असं काय करतो? बाबा मी मेलो तो चालेल दगड पडून, पण तू माझा भोलेबाबा मेला नाही पाहिजे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारोनी, गेली आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायणा, विषय तो त्यांचा झाला नारायणा, विषय तो त्यांचा झाला नारायणा, विषय तो त्यांचा झाला नारायणा. म्हणून
बाबांनो, अशी भोले बाबाची 5 दिवस भक्ती करा की स्वतःला विसरा. प्रगट होतो तो. दर्शन कोणाला झालं? कोणाला झालं? राजाला झालं का भोळ्याला झालं? लक्षात ठेवा. कथा कोणाला मिळाली? आम्ही परिक्रमा करून आलो, थकून आलेलो होतो. यांना म्हणलं आम्हाला बसताच येणार नाही, आवाजही चालणार नाही. त्यांनी सांगितलं, कानिगावचे आपले सगळं भक्त मंडळ होतं, त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही नाही कथा केली तर फक्त येऊन तर बसा, नाही बोलले तरी चालेल, पण आम्हाला कथा मिळते ना, पहिली कथा आमच्या वाट्याला येते ना. ही गंगा जर त्या परिक्रमाची गंगा परमेश्वरानं भोलेबाबानं जर आमच्या वाट्याला आमचा प्रसाद जर दिला तर आम्ही का सेवन करू नये, म्हणून त्यांनी अट्टहास केला आणि ही गंगा आज तुमच्या गावाला आणली बाबा. नाहीतर वाटत नव्हतं आम्ही कथा करू. कारण दररोज 45 किलोमीटर चालवायचं आम्ही. किती चालवायचो? किती किलोमीटर? 50-55 किलोमीटर चालायचं. सकाळी पहाटे 5ला निघालो की दुपारी 2 वाजेपर्यंत 35 किलोमीटर. किती? आणि त्यानंतर 20 किलोमीटर. किती किलोमीटर एकूण? 55 किलोमीटर चाललो. नाहीतर आम्हाला अशी सवय होती, गाडीत बसलं की एसी लावायची, स्टेज जवळ गाडी आणावं, तेवढ्या पायऱ्या चढायची मला कंटाळा यायचा. त्या मैयानं 55 किलोमीटर चालून घेतली. कोणाची शक्ती आहे? माझ्या भोलेबाबाची आणि जनूबाबाची शक्ती. ही तुमच्या पुढं आज, नाहीतर वाटत नव्हतं एवढं आपण चालू. प्रत्यक्ष तुमच्या पुढं सांगू नये, परंतु ज्या वेळेस आम्ही परिक्रमा करत होतो आणि एक महात्मा, आम्ही एका आश्रमात गेलो, थकलो होतो. एका रूमचा दरवाजा उघडला, आम्हाला थोडंसं बसायला टाकलं, आमचं आसन टाकलं, आम्ही असं पडलो ना, आम्हाला झोप लागली. तो महात्मा असा करायचा, थोडा हसायचा. 2.5 घंट्यानंतर आम्ही थोडंसं उठल्यानंतर फ्रेश झालं थोडंसं आणि म्हटलं अरे तो महात्मा अजून बसलेला आहे. म्हणलं महात्माजी इधर आइये. ते आले. आल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही नमस्कार केला. म्हणलं महाराज जी कहाँ से आए हुए? म्हणे हिमालय से आए हुए. मतलब हिमालय में तो सिर्फ भगवान शिव जी रहते, मग बाकी कौन है? 2.5 घंटे से मैं आपको दर्शन देने के लिए बैठा हूँ, आप तो सो गए थे म्हणे. म्हणजे 2.5 घंटे मी तुमची वाट पाहतोय. आणि मग मी पाय पडलो त्यांचा, असं नमस्कार केला. म्हणलं भोले बाबा 2.5 घंटे या लेकराची वाट पाहिली आणि तुम्ही बसून राहिले. आणि आज माझ्या आणि कंगण मोठेले झिपऱ्या अशा पाहिलेल्या. आमच्याजवळ वाल्मिक बाबा बसलेले होते, काय माहिती त्यावेळेस. हां बरोबर ना, आमचे प्रत्यक्ष वाल्मिक बाबाला म्हणलं दर्शन घ्या. अक्षरशः ते रूप पाहिलं आम्ही, नमस्कार केला आणि 5-10 मिनिटात म्हणलं अरे शालांट रे, आपण स्वागत करूया. बाहेर गेलो, ते महाराजांचं स्वागत करण्यासाठी, महाराज शाल आणायसाठी गेलो. आम्ही पाहायला गेलो, अरे म्हणलं आपण पाहतो 5 ते 10 मिनिटात जे 2.5 घंटे बसले ते 10 मिनिटात डोळ्यापासून बाजूला झाले, परत दिसले सुद्धा नाही. लक्षात घ्या. म्हणलं हिमालय से आ गए, हिमालय से निकल गए. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, नाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. काया जब जब करवट बदले, काया जब जब करवट बदले, काया जब जब करवट बदले, आया जब जब करवट बदले, अगम निगम के भेद ही खोले, अगम निगम के भेद ही खोले, अगम निगम के भेद ही खोले. अगम निगम के भेद ही खोले. ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई. म्हणून त्या भोले बाबाचं स्मरण आपण पहिल्या दिवशी फक्त थोडंसं स्पर्श केलेलं आहे. अगदी गोड अशी ही कथा आपण उद्यापासून छान असं ऐकणार आहोत. अगदी
आमचे महात्मे लोक पण या ठिकाणी बसलेले आहे. जवळजवळ आम्ही कोपरगावला समाधीवर दर्शन घेतलं, बाबाजीची पण आज्ञा घेतली, बाबाजी कथेला निघालो आहोत. तिथून आशीर्वाद घेऊन बाबाजींचं दर्शन घेऊन रामेश्वर दर्शन झालं. संत लोक पण बऱ्याच वेळेस या ठिकाणी आपले जिथं जिथं कष्ट असते तिथं येतात, आपल्याला आशीर्वाद देतात. आणि असा संत मेळा पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. त्यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात आपण प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आर्य का आगाज है. आरती पेटे. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आर्य का आगाज है. हे पावन संगम की नगरी ये प्रयागराज है. ये प्रयागराज है. ये प्रयागराज है. ये प्रयागराज है. प्रथम यज्ञ भूखंड धरा पर जय भोलेनाथ. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आर्य का आगाज है. आर्य का आगाज है. हे पावन संगम की नगरी ये प्रयागराज है. ये प्रयागराज है. ये प्रयागराज है. ये प्रयागराज. म्हणून आज 10 वाजलेले आहे, आपले 11 वाजलेले आहे. बाबा बरोबर आहे ना, घड्याळ पाहिले म्हणून. आणि म्हणून उद्या मात्र 7:30 वाजता व्यासपीठासमोर यायचं. 7 वाजेपासूनच आपण कथेला प्रारंभ करू. अगदी ही गोड गंगा कथा भोलेबाबाची आहे. एकदा पार्वतीला काय झालं, भगवान शंकराकडे गेली पार्वती. जाते भोलेबाबा जाते जसे. पार्वतीने सांगितलं, आई लक्ष्मी किती सुखाची आहे, तिच्या अंगावर बघा ना किती डागडागिने आहे बघा. भोलेबाबाने सांगितलं, मग पार्वती तुझ्या अंगावरही डागडागिने आहे ना. म्हणे या येऊन जाऊन रुद्राक्ष. आता रुद्राक्षाचं महिमा फार गोड आहे. एक रुद्राक्ष पंचमुखी, एक रुद्राक्ष 3 मुखी, एक रुद्राक्ष 7 मुखी. रुद्राक्षाचाही महिमा सांगणार आहे. आणि हे काय म्हणे गाळ्यात रुद्राक्ष, दुसरं काय म्हणे. मग काय पाहिजे पार्वती. अहो काहीतरी एखादा हार बीर तर पाहिजे ना म्हणे. नुसते रुद्राक्ष घालत्या मला. एक केस उपटला पार्वती मातेस पुढं धर म्हणे हा के. हा काय दिलं म्हणे केस. आता यांना महिमा कळत नाही आपल्या देवाचा, महादेवाचा लवकर कळतच नाही. महादेवाने एक केस दिला म्हणे. मग ह्या केसाचं काय करू जाय म्हणे कुबेराकडं. हा कुबेर तर आपल्यामुळं बांधला म्हणे. जायचं खरी. गेली कुबेराकडे, तो केस दिला. केस दिल्या असं ठेवला ते पारड्यामध्ये. कुबेरदाने सांगितलं, आई काय लागत तुमचंच नाही सगळं भांडार. नाही म्हणे याचं मोजमाप करा. कुबेरजनी जेवढा होता तो सावकारच देवाचं, जेवढं सोनं नाणं होतं तेवढं त्या पारड्यात टाकलं. तरी त्या केसाला धक्का लागला. नंतर शेवटी ती जटा आहे ती भगवान शंकराची, शेवटी तो कुबेर त्या पारड्यात बसला. तरी ते केस काही अजून हालायलाच तयार होईना. मग पार्वती सांगितलं, पार्वती सगळं सोनं नाणं संपलं. मी पण आता या ठिकाणी पारड्यात बसलो, आता काय करू म्हणे. तुझं सोनं तुला ठेव, केस माझा मला दे, ते बाकीचं फेक तिकडं. पार्वती तो केस घेऊन आला. भोले बाबाला सांगितलं, मला सोनं नको नाणं नको. मला कळालं याच्यात काय महिमा आहे. म्हणजे पार्वतीला सुद्धा महिमा कळायला वेळ लागला. कोणाचा? भोले बाबाचा. आपल्याला शिवमहापुराण कथा ऐकायची, त्याच्यासाठी आपल्याकडे 4 दिवस बाकी आहे. आणि म्हणून तो कळून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी आरती होईल. आरतीची यजमान आपले जे काही या ठिकाणचे सूत्रसंचालक आहे त्यांनी सांगायचे की कोण कोण यजमान आरतीसाठी येतील, त्यांनी आरतीसाठी उभा राहायचं आहे. जय जनार्दन, जय बाबाजी, जय शिवशंकर. थोडंसं तोपर्यंत जागेवर उभा राहायचं. आयोजन काने या गावाला.
शिव भजनात रंगोनी गेली, भजनात रंगोनी गेली, बापांची पालखी निघाली, मंडळी नाचाया लागली, बापांची पालखी निघाली, मंडळी नाचाया लागली. आनंद रे सांगो सद्गुरु राया, किती किती आनंद रे सांगो सद्गुरु राया. तुमच्या नामाची रे जुळजुळ वाहे गंगा, नामाची रे जुळजुळ गंगा. किती किती आनंद रे सांगो सद्गुरु राया, किती किती आनंद रे. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. प्रसाद बाबाजींसमोर घेऊन यायचा आहे. या महिलांसमवेत त्यांचे पती असतील तर त्यांनी देखील यायचं बरं का, जोडीने आरती करा जे कोणी आले असतील तर. बोलून घ्या येऊ दे. सुख करिता दुःख हरिता वार्ता विघ्नाची, पूर्वे प्रेम कृपालयाची, सर्वांगी सुंदर सिंधुराजी, वंदे हरके माळ गळा शोभे माळ मंदारभराजी. जय देव जय मंगल मूर्ती श्रीराम मूर्ती, दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना मूर्ती. जय देव रत्न खचिता भरा, गवळी कुमारा, चंदनाची युती कुंकुमकेश्वरा, हिरे रविता मोठा शोभा बलवा, ऋण झलते नो कोरी चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराम मूर्ती. दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना मूर्ती. जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना, सरसोंड क्रीडेना, दासरामाचा धर्माई सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मान समनेन मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो, किशोरवाणी संभोनी वृषभारूढा फणिभूषणा, शशिभुज पंचानना हो, मोतिमाला जटा संकरा. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो, किशोरवाणी संभोनी गोहत्याचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो, ज्ञाने तपमानली ध्यानानुरी हो, प्रसन्न होऊन त्याते स्नाना दिदली गोदावरी हो, परमुळे प्रगटे पावन त्रैलोक्याचे घरी हो. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो, किशोरवाणी संभोनी धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णो किती हो, काही तीर्थे गंगा द्वाराधिक पर्वती हो, वंदन वार्चन करिता त्यांचे महादोष नाशती हो, तुझ्या दर्शन मात्रे प्राणी मुक्तीचे पावती हो. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो, किशोरवाणी संभोनी ब्रह्मगिरीची भावे झाला प्रदक्षिणा जरी घडे हो, काया कष्टे जाऊ चरणी रुतती कडे हो, तव पुण्य विशेष किलमिशी अवघे त्यांची झडी हो, केवळ दोषरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो, किशोरवाणी संभोनी शक्तीधरा हो, लावून या निज भजनी सकळ ही पूर्वीची मन कामना हो, शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझा भला हो, गोसावी नंदन विसरे सर्वयातना. जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो, किशोरवाणी संभोनी शक्तीधरा हो. गुरु स्वामी जन
जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया आरती मानसा जननी ती देवे असवली पुत्र दये गावे जनार्दन रामतया देवे त्यागी संसार राया दूर तेजाची ज्योती प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती ज्यांच्या हृदय प्रभू नाम करीते स्वयंचारी नाम शिवाचे खरे भक्त परमा उभे जे जळी तनोजे उरे होय पद दुर्गणी परिणाम ताभय चित्ती प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती काळुणी वस्ती गे शाळा भक्तीच्या पुनविल्यात वारा हृदयी शंकर शिव बोला ज्ञानरस देव उपदेश नाम शिव घोष मनली जारती प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती बांधले शिवालय गतिके घडवित गे गतिके हृदयी मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेमे बोलते नाम दयाचा करी प्रभु वरती प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती सर्वांची कापूर पेटवा कापूर धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती दत्त जडित सिंहासने जनार्दन मूर्ती धूप आला आता कापूर आरती आता कापूर आरती दत्त जडित सिंहासने देवाची मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रक्त जडित सिंहासनी शिवाची मूर्ती नयनी ध्यान मुखी नाम हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्न जडित सिंहासनी लोटांगणवती चरणम डोलान पाहिन लोक तुझे प्रेमे अलिंगिनी पूजन भावे वाळून मने नवा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व पाहिन वाचा मनसी आडवा मुलातना वागुनिगमा करोड्यांत भगवस्मै नारायणादे नारायणा भगवतेश्वर नारायण कृष्ण नामधर वंदेवा श्रीधर माधव कविका हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण ओम नमः हरे हरे हर 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 महादेव जनार्दन स्वामी महाराज की